बदलती शिक्षण पद्धती आणि आजची आव्हाने या विषयावर आपण एक चर्चा आयोजित केलेली आहे. शाळा म्हणलं की युनिफॉर्म घालून बसची वाट पाहत किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारी लहान मुलं दिसतात. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड आणि स्मार्टफोनसमोर बसलेली आपल्याला आज दिसतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसापासून फिरत आहेत. विद्यार्थ्याबरोबर पालकांनाही ही नवीन व्यवस्था आत्मसात करण्यासाठी त्यांचाही अतोनात प्रयत्न चाललेला दिसतोय. पण याची खरंच गरज आहे का? हे किती दिवस चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटलायझेशन्स व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं आम्ही शोधण्याचा या शोमधून प्रयत्न करणार आहोत. या बदलती शिक्षण पद्धतीने आजची आव्हानेसाठी माझ्यासोबत चर्चेसाठी आहेत माननीय सचिनजी मालू, संचालक सुमन संस्कार स्कूल लातूर. दुसरे गेस्ट आहेत नितीनजी शेटे सर, कार्यवाह भारतीय शिक्षण प्रसारक संस्था लातूर. माझ्यासोबत आहेत माननीय रमेशजी बिराजदार, अध्यक्ष ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर. आपले गेस्ट आहेत प्राध्यापक सूरजजी शेख, संचालक युनिटी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लातूर. मित्र, शिक्षणामध्ये आज आमूलाग्र असा बदल झालेला आहे. कोरोनानंतर शिक्षण पद्धती आणि ऑर्थोडॉक्स आणि जे पारंपरिक शिक्षण पद्धती होती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. हा बदल कसा झालेला आहे? प्रत्यक्ष काम करणारी शिक्षण क्षेत्रामधली दिग्गज माणसं आपल्यासोबत आहेत. मी पहिल्यांदाच नितीन शेटे सरांना असं विचारतोय की कोरोनानंतर शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे तो नेमका शिक्षण संस्था कार्य करण्यामध्ये आपण कसं, शिक्षण संस्थेला कशा पद्धतीनं ते कार्य करताना अडचणी आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीनं मात केलेली आहे. 2020च्या मार्च महिन्यापासून आपण या जागतिक आपत्तीला तोंड देतोय. जगातली सगळी क्षेत्र याच्यामुळं विस्कळीत झालेली आहेत. प्रत्येक क्षेत्रावर याचा खूप मोठा दुष्परिणाम म्हणता येईल असा परिणाम झालेला आहे. यातून आपलं शिक्षण क्षेत्रही काही बाजूला राहिलं किंवा वाचलं असं झालं नाही. कारण एकूणच शिक्षण म्हटलं की विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एखाद्या संकुलामध्ये एकत्रीकरण असं त्याचं स्वरूप असतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकत्र येणं हेच ह्या संसर्गजन्य रोगाचं आणि हा रोग वेगानं पसरण्याचं मुख्य कारण असल्यामुळं विद्यार्थ्यांना एकत्रित करणं आणि त्यांना शिक्षण देणं ही जी आत्ता आपल्याला सरांनी सांगितलं की ही जी पारंपरिक आपली पद्धत होती तिला थोडासा छेद देऊन आपल्याला नवीन अनेक गोष्टी या काळामध्ये स्वीकाराव्या लागल्यात. आत्ता आपण हे पाहतोय की ह्या सगळ्या पद्धतीतून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय का नाही, हा सगळ्या शिक्षण संस्था चालकांसमोर आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या आपल्यासारख्या सगळ्यांचं सगळ्यात मोठा कळीचा किंवा अडचणीचा विषय तो आहे. पण आता आपल्याला शिक्षण तर थांबवता येत नाही. शाळा भरणार नाहीत पण शिक्षण चालू राहील असा संकल्प करून अनेक शिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारी आपल्यासारखी सगळी मंडळी अगदी वेगवेगळे सगळे पर्याय शोधून ते समाजासमोर विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये शासनाचेही अनेक प्रयत्न चालू आहेत. शिक्षण संस्था प्रयत्न करत आहेत. पालक स्वतः आपला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अनेक गोष्टी प्रयत्नपूर्वक त्यांच्यापर्यंत कशा देता येतील, सुविधांच्या माध्यमातून असेल किंवा काही साधनांच्या माध्यमातून असेल. विद्यार्थीसुद्धा उत्सुक आहे. गेली 1.5 वर्ष तो शाळेपासून वंचित आहे आणि मला काही ना काहीतरी शिकायला मिळावं ही जी भूक, त्याची बौद्धिक भूक जी असते ती काही घरात थांबून भागणार नाही आहे. आणि त्यात आपत्तीच्या या काळामध्ये सगळ्या समाजाची मनस्थिती ही थोडी का होईना नैराश्याची आहे. आणि या नैराश्याच्या वातावरणातही शिक्षणातलं स्फुल्लिंग, शिक्षणातलं जे आपल्याला फुलणं असं म्हणतो आपण, ते जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर वेगवेगळ्या पर्यायांवर आपण विचार करणं, ते वेगवेगळे पर्याय वापरात आणणं आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं वेगवेगळे प्रयत्न आपण करणं हे आवश्यक आहे. तसाच प्रयत्न सगळ्यांचा आहे. मग ह्या 2 वर्ष, आता 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे.
कधी झूम ॲपमध्ये आपण जातो आहे, कधी नवीन ॲप शोधतो आहे. हे नवीन ॲपमधून विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे म्हणजे मानसशास्त्रज्ञ असं सांगत आहेत की आय कॉन्टॅक्ट जोपर्यंत शिक्षकाचा विद्यार्थ्यासोबत होत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रॉपर तिचं शिक्षण पोहोचत नाही. मग हे अडथळे गेल्या 2 वर्षापासून आपण त्याच्यातून नवीन काही मार्ग शोधू शकलो का? म्हणजे आपण असे काही प्रयोग केलेत का आपल्या संस्थेमध्ये? अगदी सांगता येतील असे अनेक प्रयोग शिक्षण संस्था करते. प्रामुख्यानं आमची शिक्षण संस्था ही मराठवाड्यात 17 ठिकाणी 6 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. अगदी अंबड, सेलू, जिंतूरसारख्या छोट्या गावांपासून ते थेट औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड अशा आपल्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आमच्या शाळा आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संपर्क न तुटणं. तुम्ही आत्ता जी गोष्ट सांगितली की लॅपटॉपसमोर किंवा वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घेत असताना त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर, अगदी त्याच्या बुद्धीवर सुद्धा अनेक वेळा विपरीत परिणाम होत आहेत असं अनेक तज्ज्ञांचं, वैद्यकीय क्षेत्रातल्या बालमानसशास्त्रज्ञांचं अगदी ठाम मत आहे. पण ही आपत्तीच अशी आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी होत जरी असल्या तरी विद्यार्थ्यांना थेट शाळेत पाठवू शकत नाही आहोत. मग ह्या सगळ्यांना पर्याय काय असू शकतो? तर आमच्या शिक्षण संस्थेने ह्याच्यामधला विद्यार्थी आणि वर्ग शिक्षकाचा संपर्क तुटू नये म्हणून एका भागातल्या, प्रभागातल्या, एका अपार्टमेंटमधल्या आपल्या विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण करून त्यांना किमान आठवड्यातून 1-2दा असं जाऊन भेटून काही शिकवता येईल का? काही गटागटांनी त्यांना आपल्याला पाठ्यक्रमाची, नवीन पुस्तकांची, नवीन बदलत्या सगळ्या शिक्षणक्रमाची त्यांना थेट उजळणी होईल का? अशा पद्धतीने अनेक प्रयोग आमचे चालू आहेत. त्याच्यामध्ये खूप यश येत नाही आहे, कारण की वारंवारता जसं मुलाला रोज घंटी वाजली की शाळेमध्ये येणं हे सकाळी 7 वाजता त्याची सवय झालेली असते आणि आठवड्यातून एकदा शिक्षक भेटणं, गटागटाने भेटणं, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार सगळ्यात अगोदर करावा लागेल. शारीरिक व्याधी तर त्याला ह्या सगळ्या साधनांमुळे तर जुळत आहेत, पण मित्रांबरोबरचा सहवासातून होणारा संस्कार, विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकाची जेव्हा थाप पडते आणि त्या स्पर्शामधून त्याला जेव्हा ते कौतुक मिळतं, प्रेरणा मिळते, ह्या सगळ्या गोष्टींपासून विद्यार्थी वंचित आहे. त्यामुळे ह्या आभासी शिक्षणातून खूप काही साध्य करता येईल असं नाही. ही पर्यायी व्यवस्था आहे, ही कायमस्वरूपी ह्याच्यातून काहीतरी नवीन जन्माला येणार आहे आणि आपला विद्यार्थी कधी शाळेत जाऊ शकणार नाही किंवा शिक्षणाच्या व्यवस्थाच आत्ता लगेच बदलतील अशा पद्धतीनं अजूनही कोणताही शिक्षण संस्था चालक किंवा शिक्षण तज्ज्ञ हे विचार करत नाही आहेत. पण विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास आपण ज्याला म्हणतो की विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, मानसिक विकास झाला पाहिजे, त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि पुढं जाऊन थेट त्याचा आत्मिक विकासही झाला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून जो आनंद जीवनाचा त्याला मिळवायचा आहे, तो आनंद जर आपण त्याला देऊ शकलो नाही शिकवताना, तर एकूण त्याचं भवितव्य हे निरस, अगदी निराशाजनक अशा पद्धतीनं त्याची वाटचाल होऊ शकते. ही सगळ्यात मोठी भीती आहे. चित्र काढायची आहेत, आपल्या मित्रांबरोबर खेळायचं आहे, एकत्र बसून डबा खायचा आहे, ह्याच्यामधून एक सामाजिक संस्कार त्याच्यावर घडत असतो. आज 4 भिंतीच्या आत मुलं एकाच घरात राहिली आहेत, आपल्याच आईवडिलांबरोबर आणि आपल्याच आईबाबांबरोबर, फार तर शेजारीच्या मुलाबरोबर, असा त्याचा सगळा प्रवास हा संकुचित व्हायला लागला आहे. त्याला अधिक विस्तार आणि अधिक त्याला जर व्यापक आपल्याला शिक्षण द्यायचं असेल तर शाळा हाच एकमेव त्याला पर्याय असतो. अशा पद्धतीच्या आभासी शिक्षणातून त्याचा सर्वंकष विकास आपल्याला साधता येणार नाही असं मला वाटतं. मालू सर, मला तुम्हाला एक प्रश्न आहे की मन, बुद्धी यातून शिक्षण विद्यार्थी घडत असतो किंवा बालक घडत असतो. या आभासी जगामध्ये जे ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण आज घेतो आहे, ह्याच्यातून त्याच्या मनावरले संस्कार, म्हणजे कारण सुमन संस्कार असा हे आहे, हे संस्कार घडत आहेत का? नेमकं काय, म्हणजे काय बदल संस्कारामध्ये झालेले आहेत ह्या कोरोनानंतरच्या काळानंतर? खूप छान प्रश्न आहे. आणि मी पूर्व प्राथमिक शाळा चालवतो. पूर्व प्राथमिक शाळा म्हणजे जिथं 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंतची मुलं असतात आणि या बालमनावरती संस्कार घडणे यासाठीच या बालशिक्षणी उपक्रमाची सुरुवात झालेली आहे.
आता या डिस्टन्स लर्निंग, ज्याला ऑनलाईन लर्निंग आपण म्हणतो, या लर्निंगच्या माध्यमातून, या आभासी शिक्षणाच्या माध्यमातून पण ते संस्कार देता येऊ शकतात का? तर नक्कीच देता येऊ शकतात, पण त्यामध्ये स्पर्शाचा अभाव आहे, भावनेचा थोडासा अभाव आहे. या दोन गोष्टींना जर आपण अजून चांगल्या प्रकारे कृतीतून निर्माण करता आलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं सुसंस्कारित शिक्षण आपल्याला देता येऊ शकतं, लहान वयात देखील, असा विश्वास मला वाटतो. मला त्याच्यासोबतच दुसरा एक असा प्रश्न आहे की लहान मुलं सारखं लॅपटॉपच्या समोर, स्मार्टफोनच्या समोर बसत आहेत. तो 30 मिनिटानंतर बाजूला फिरतो, 5-10 मिनिटानंतर तो इकडे तिकडे बघतो, सारखं तो डोळ्यांनी जे शिक्षक शिकवत आहेत त्याला कुणीतरी चालू करून द्यावं लागतं. मग पालक घरी संस्कारित असेल तर ठीक आहे, म्हणजे पालक घरी राहणार, मग त्यांच्या उद्योगधंद्याचे पुन्हा प्रश्न निर्माण होणार. हे प्रश्न तुम्ही कसे हाताळताय? प्रबोधन हे सगळ्यात महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि मला वाटतं आमच्या सगळ्यांचंच मागचं पूर्ण वर्ष हे या प्रबोधनामध्येच गेलं. मग ते पालकांचं प्रबोधन असेल, मुलांचं प्रबोधन असेल किंवा समाजातील प्रत्येक अंगाचं प्रबोधन असेल, कारण शिक्षण ही अविरत अशी बाब आहे. तुम्ही शिक्षण थांबवू शकत नाही, शिक्षण थांबवता येत नाही. तुम्ही जर एखाद्या बाळाला शाळेत नाही पाठवलं तरी त्याच्या आजूबाजूला सभोवताली ज्या गोष्टी होत आहेत त्यातून तो काही ना काही शिकत असतो, तो आत्मसात करत असतो, तो त्याच्या अंगी आचरणात आणत असतो. मग या गोष्टीला जर आपण योग्य पर्याय देऊन जर त्याला सुनियोजित शिक्षण द्यायचा जर प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि मुलाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान त्यामध्ये राहू शकतं, असं मला इथं सांगायचं आहे. शिवाय ज्या गॅजेट्सच्या माध्यमातून हे शिक्षण होतं आहे, मग ते लॅपटॉप असेल किंवा सेलफोन असेल, तर या गॅजेट्सच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षणामध्ये त्याला थोडासा आपल्याला अवधी द्यावा लागतो. ते सलग शिक्षण असू नये, त्याच्यामध्ये थोडासा वेळ कमी करून प्रभावी शिक्षण कसं करता येईल या गोष्टीचा जर आपण विचार केला तर ते इफेक्टिव्ह शिक्षण होऊ शकतं. आणि मग डोळ्यांच्या विकारांपासून कसं आपण मुलाला सांभाळू शकतो याच्यासाठी काही टेक्नॉलॉजी आहे. जशी ऑनलाईन शिक्षणासाठी टेक्नॉलॉजी आहे तसंच डोळ्यांची निगा राखण्यासाठी आपल्याकडं पारंपरिक काही टेक्नॉलॉजी आहे. तसंच आजकाल मेडिकल सायन्समध्ये पण तशी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, तसे ग्लासेस डेव्हलप झालेले आहेत. त्या माध्यमातून त्या गोष्टींचा जर अवलंब केला तर होणारे विकार, नेत्राचे विकार आपल्याला थोड्याशा प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये आणायला मदत होऊ शकते असं मला वाटतं. बिरादर सर, माझा तुम्हाला एक प्रश्न होता की आपण CBSEची शाळा चालवता. CBSEची शाळा चालवत असताना तुमच्याकडले सगळे पालक हे शैक्षणिकदृष्ट्या जागृत असलेलीच पालक आहेत, परंतु खेळाचं मैदान आता सुटलेलं आहे आणि मुलांना आता घरी बसून शिक्षण घेण्याची सवय लागलेली आहे. 2 वर्षात येणाऱ्या काळामध्ये मुलं घरी बसूनच शिक्षण घेतील अशी एक भीती तुम्हाला वाटते का संस्थाचालक म्हणून? सर, आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, एखाद्या रोडवरती ॲक्सिडेंट झालेला असतो आणि थोड्या काळासाठी तो रोड ब्लॉक झालेला असतो आणि पोलीस यंत्रणा किंवा जी काही सक्षम यंत्रणा आहे ती येऊन तो ब्लॉक बाजूला काढते आणि आपण दुसऱ्या दिवशी इथं ॲक्सिडेंट झाला होता हे विसरून पण जातो. एखाद्या पुरामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, ती काही कालावधीसाठी राहते. एखादी बॉम्बेमध्ये बिल्डिंग कोसळलेली असते आणि ते रेस्क्यू ऑपरेशन होतं आणि मग पुन्हा ती सगळी यंत्रणा सुरळीत होते. माझं असं स्पष्ट मत आहे, हा एक ॲक्सिडेंट आहे कोरोनाचा. हा काही कालावधीसाठी आपल्यावरती प्रभाव त्याचा राहणार आहे आणि काही कालावधीच्या नंतर हे आपण विसरून जाऊ की एक 6 महिन्यानंतर आपण कोरोना हा शब्दसुद्धा विसरून जाऊ. माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं हे आव्हान नाही आहे, हे आपत्कालीन परिस्थिती आहे, याला आपल्याला तोंड देऊन पुढे जावं लागणार आहे. भारताच्या समोर आज शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जे आव्हान आहे की आमचं शिक्षण हे, मी असं म्हणेन की 100% काहीही कामाचं नाही, कुचकामी शिक्षण आहे. याला मी प्रमाण तुमच्यासमोर ठेवतो की जागतिक लेवलवरती
इंग्लंडमध्ये एक पिसा नावाची संघटना आहे, प्रोग्राम ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स असेसमेंट, येस. आणि ती 2000 पासून दर 3 वर्षाला जगातल्या इच्छुक देशांना सभासद करून घेऊन वय वर्ष 15 म्हणजे साधारण तो 10वीचा मुलगा असा अपेक्षित धरला जातो, आणि त्याला काय शिकवलं आहे, त्याला काय ज्ञान आहे याची टेस्ट केली जाते. आणि ते टेस्ट आहे सायन्स, मॅथ्स आणि त्याची लँग्वेज रीडिंग, त्याला भाषा कोणती येते, जी कोणती त्याची मातृभाषा असेल ते. ज्यावेळेस भारत या पिसाचा मेंबर झाला आणि 2009ला आपल्याकडे ज्यावेळेस सर्वे झाला, त्या सर्वेचे मी रिझल्ट तुमच्यासमोर ठेवल्यानंतर माझं विधान पूर्वीचं राईट होतं का रांग होतं हे आपल्याला ठरवता येईल. तर 2009चा जो सर्वेचा रिझल्ट बाहेर आला त्यावेळेस 74 देशांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता, आणि भारताचा खालून दुसरा क्रमांक होता, 72वा क्रमांक, 73 आणि 74, 2 देश मागे होते. जर जागतिक लेवलचे आपले एज्युकेशन जे मुलाला दिलं आहे त्याचं ज्ञानच मुलाकडे नसेल आणि आपण जगाच्या पाठीवर जर 72व्या क्रमांकावर असेल तर मग आमचं एज्युकेशन राईट आहे का नाही हा पहिला प्रश्न पडतो. हे खऱ्या अर्थानं आमच्यासमोरचं आव्हान आहे. मी त्याच गोष्टीला कंटिन्यू करण्यासाठी एक उपप्रश्न आपल्याला विचारतो की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्या संस्था चालकांना, सगळ्या पालकांना, सगळ्या शिक्षण तज्ज्ञांना असं आव्हान केलं होतं की तुमचे सुझाव, तुमचे जे हे आहेत, म्हणजे हे शिक्षण पद्धती, अनेक विचारवंत असं म्हणतात की ही शिक्षण पद्धती कुचकामी झालेली आहे, पारंपरिक शिक्षण पद्धती बदलली पाहिजे, व्यावसायिक शिक्षण पद्धती आली पाहिजे, विद्यार्थ्यांच्यावर वेगळे संस्कार झाले पाहिजेत. परंतु संस्कार नावाची जी संकल्पना येते ना तीच आपल्याकडे कशा पद्धतीनं गोलमाल झालेली आहे. म्हणजे संस्कार नेमकं कशाला समजतो? एखादी भाषा आहे, आता विद्यार्थी जर शाळेमध्ये आला तर त्याला ती भाषातून संस्कार घडत असतात. आपल्याकडे असं झालं आहे, इंग्रजी माध्यमांचं शाळेंचं पेव फुटलं, मराठी माध्यमातून पहिला IAS होत होते, पुन्हा जिल्हा परिषदच्या शाळा आल्या, पुन्हा चेंजेस होऊन आता स्टेट बोर्ड गेलं, CBSE आली, आता ICSEचं नवीन बोर्ड यायला लागलं आहे. माझा तोच प्रश्न आहे की पिसानं जर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आम्ही जे बदल घेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय सुझाव देऊ वाटतात की बुवा काय बदललं पाहिजे शिक्षणामध्ये? मी तुमच्यासमोर या माध्यमातून स्पष्ट मत ठेवतो. राजकीय लोकांनी जर देश सुधारायचं ठरवलं असताना तर केव्हा सुधारला असता? पक्ष बदलला, सरकार बदललं की फक्त त्या योजनेचं नाव बदलतं. ग्रॉस रूटपासून जे चेंजेस व्हायला पाहिजेत ते चेंजेस झालेले आपल्याला दिसणार नाहीत सर. फक्त हे लेबल चेंज झालेलं आहे, फार काही बदल झालेला नाही. शिक्षण कशासाठी घेतो आहे आजकालचा स्टुडंट संस्कार ज्याला म्हणतो आपण की मूल्यभूत शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात मॉरल व्हॅल्यूज आपल्याकडे आल्या पाहिजेत. मी असं म्हणतो की शाळा ह्या निर्जीव भिंती आहेत सर. या निर्जीव भिंतीमध्ये फक्त आम्ही अक्षरांची ओळख करून देतो. आजकालच्या शाळा संस्कार त्या मुलावरती घडवणे हा खूप दूरचा प्रश्न आहे सर. कारण संस्था चालकच मुळात संस्कारयुक्त आहेत का? या देशाची पॉलिसी मेकर संस्कारयुक्त आहेत का? तुम्ही काल परवाची आकडेवारी लोकसभेची ऐकली तर त्याच्यातले 135 का काहीतरी गुन्हेगार आहेत, वेगवेगळ्या गुन्ह्यातले. मग ही गुन्हेगार मंडळी आणि करप्शननं आपण किती बर्बाद झालोत हे जन्मलेल्या लेकराला सांगायची गरज नाही सर. आता इतकं करप्शन आपल्याकडे पेव फुटलेलं आहे. म्हणून भारतातला शिक्षित विद्यार्थी, मला बोलू द्या सर 1 मिनिट. भारतातला शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा रोजगार निर्माण करण्यासाठी इंडस्ट्री उभं करतो का? माझ्यासारखा एखादा माणूस गव्हर्नमेंटची क्लास 2ची नोकरी सोडून देऊन एक शिक्षण संस्था उभा करतो तेव्हा मला असं कुठंतरी वाटतो की मला खरंच रिअल शिक्षण दिलं पाहिजे. असे किती संस्था चालक आहेत. मग D.Edमधून आम्हाला करप्शनच्या रूपानं पैसे घेता येतात म्हणून मी लगेच D.Ed कॉलेज काढायचं, मला इंजिनिअरिंगमध्ये पैसे मिळतात म्हणून मी लगेच इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं, मला मेडिकलमध्ये पैसे मिळतात म्हणून मेडिकल कॉलेज काढायचं. दिस इज नॉट ए एज्युकेशन. नाही, मग ह्याच्यासाठी जो बदल, हे सगळं बरबटलेली अवस्था आहे, हेच बदल करण्यासाठी तुमचा काय सुझाव आहे की काय बदल? म्हणजे सगळेजण व्यवस्थेवर बोलतात की मलाही वाटतं की हे बदललं पाहिजे. मला वाटतं की मी रस्त्यातून जातो, ट्रॅफिक सिग्नल तोडतोय, मला वाटतं की हे गुन्हा आहे, मग मी 100 रुपयाची पावती फाडतो आणि सुटतो. हे सुटण्यापेक्षा ह्याला मुलात म्हणजे मूलभूत चेंजेस करण्यासाठी, फंडामेंटल चेंजेस करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं ते मी विचारतो सर. ह्याचं उत्तर वेळच देऊ शकेल. त्याचं उत्तर माझ्यापुरतं मर्यादित एवढंच देईन की मी माझी शाळा खूप चांगल्या पद्धतीने चालवू शकतो का एवढं माझ्या हातात आहे. दुसऱ्यांनी शाळा कशी चालवावी हे आपल्या हातात नाही आहे.
नंबर 1. नंबर 2मध्ये आज पालकांची मानसिकता अशी झाली आहे की माझा जन्मलेला मुलगा मग सरांच्या संस्कार शाळेत जरी घातला तरी त्या पालकाच्या डोक्यात एकच आहे, हा डॉक्टर झाला पाहिजेत किंवा हा इंजिनियर झाला पाहिजेत. कशासाठी झाला पाहिजेत? त्यांनी ज्ञान घेऊन समाजाला तो त्या डॉक्टरचं नैतिक कर्तव्य, एखादा पेशंट तपासल्यानंतर जर तो खरंच गरीब असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर मला नाही वाटत आज लातूरमध्ये एक डॉक्टर मला असा मिळेल की त्यांनी दररोज एक पेशंट फुकट तपासतो. नाही मिळत. दिस इज नॉट ए डॉक्टर, ही इज ए मनी मेकर. आणि जोपर्यंत ही आमची संकल्पना चेंज होणार नाही, माझं समाजाशी काही दायित्व आहे, मी समाजाचं काही देणं आहे, असं जोपर्यंत संस्थाचालक आणि संपूर्ण समाज या विचाराला येणार नाही तोपर्यंत ही क्रांती होणार नाही सर. मला असं वाटतं सर की आदर्शवादी संकल्पना ज्या आहेत त्या वास्तवात उतरण्यासाठी जो रूट तयार करायचा असतो तो सर्वसामान्य माणूसच करत असतो. दिल्लीची शिक्षण व्यवस्था 5 वर्षापूर्वीची दिल्ली आणि 5 वर्षानंतरची दिल्ली, नवीन मॉडेल्स दिल्लीमध्ये, स्मार्ट स्कूल्स, सरकारी शाळा उभ्या राहिल्या. आज सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या रोडावलेली आहे, बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या रोडावलेली आहे. सरकारी व्यवस्थेवर जो सरकार तर याला जबाबदार आहेच, माझं स्पष्ट मत आहे, परंतु याला जबाबदार मी पण आहे आणि आमचा सराउंडिंग समाज पण आहे. आम्ही सगळ्यावर थोपवण्यापेक्षा मी म्हणतोय की ह्याच्यातून बदल करण्यासाठी नेमके मी सुझाव मागतो, कारण आपण अधिकारी राहिलेले आहात, आपण नोकरी सोडून आलेले आहात, शिक्षणामध्ये चेंजेस करण्यासाठी आलेले आहात. तर मी आपल्याला एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून या महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये पाड्यामध्ये असेल, दुर्गम भागामध्ये असेल, नक्षलवादी एरियामध्ये असेल की जिथं शिक्षणाची अजून जाळीच विणले नाहीत, पाड्यावरच्या वस्त्यांच्या शाळा आहेत, आज ते 2300 शाळा बंद पडल्या, अजून नवीन शाळा बंद पडणार आहेत, मराठी शाळा आता लुप्त पावत आहेत. तर या चेंजेसकडे एक सामान्य नागरिक म्हणून, एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून, एक संस्थाचालक म्हणून आपली काय भूमिका आहे? काय बदललं पाहिजे? सरकारने नेमकं काय बदललं पाहिजे आणि समाजाने नेमकं काय बदललं पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या देशाची घटना लिहिली आणि या घटनेमध्ये समाजातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्यांना आपण निवडून देतो राज्यसभेवर, लोकसभेवर किंवा विधानसभेवरती, या लोकांकडून जी अपेक्षा होती आपली की त्यांनी अतिशय निस्वार्थपणे काम करावं. आणि माझ्या घरचा कुटुंबप्रमुखच जर निस्वार्थ नसेल तर त्या कुटुंबाचं कल्याणच होणार नाही सर. पहिल्यांदा रमेश बिरादर ठरवून काहीच होणार नाही. रमेश बिरादर हा खूप लहान माणूस आहे. या देशाचा पंतप्रधान असेल, या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री असेल, शिक्षण मंत्री असेल, आपण उल्लेख केलात माननीय ससोदिया साहेबांशी. मी असं थोड्या वेळासाठी म्हणेल की दॅट इज राजकीय स्टंट आहे तो. त्याच्यापेक्षा सुंदर शाळा मी तुम्हाला लातूरमध्ये दाखवतो, त्याच्यापेक्षा सुंदर शाळा तुम्हाला मी उदगीरमध्ये दाखवतो. राजकीय पटलावरून एखाद्या गोष्टीचं त्याला स्नो पावडर करून लोकांना दाखवणे हा भाग वेगळा, आणि बाबा आमटेसारख्या एखाद्या माणसाने नंदनवन फुलवणं हा भाग वेगळा. मी बाबासाहेब आमटेंना सल्यूट मारतो. APJ अब्दुल कलामचा आदर्श मी माझ्यासमोर तुमच्यासमोर ठेवतो की त्यांच्याकडून आम्ही काहीतरी शिकावं, त्यांची उदाहरणं आम्ही समाजाला सांगावीत. पॉलिटिकल लोकांची उदाहरणं आम्ही कसे काय सांगावेत? दुःख वाटतं सर आपल्याला सांगण्यासाठी, राजकीय विषय आहे हा थोडासा, की आत्ताच्या पंतप्रधानांनी 5 राज्यामध्ये इलेक्शन्स घेतले. आम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करता आली असती सर. कोरोनाची भीती एकीकडे म्हणून तुम्ही संध्याकाळच्या बातम्यामध्ये सांगत होतात की कोरोना असा आहे, तुम्ही प्रिकॉशन घ्या, आणि 10-20 हजाराच्या आम्ही सभा घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही कुंभमेळावा केला. आवश्यकता होती का या देशाला कुंभमेळाव्याची? ठीक आहे, ते राजकीय असेल, सामाजिक असेल. माझं पोट इथं दुखतं आहे सर, शिक्षण तज्ज्ञ म्हणून, शिक्षण क्षेत्रातला एक छोटासा काजवा म्हणून माझं पोट इथं दुखतं आहे. माझ्या शाळेत 10वीला 29 विद्यार्थी होते 10वीच्या वर्गात. मी शासनाला असं म्हणू शकतो आज, पण आव्हानात्मक म्हणू शकतो की माझ्या विद्यार्थ्याला एका क्लासरूममध्ये आमची 27/20ची क्लासरूम, एका रूममध्ये एका मुलाला फॅनच्या खाली बसून मी परीक्षा घेऊ शकला असतो. आणि इतकी व्यवस्था माझ्या देशामध्ये आहे परीक्षा घेण्याची. ही व्यवस्था शासनाला माहीत नव्हती का? माहीत होती. शासकीय तज्ज्ञांना हे सगळं माहीत होतं, कारण यांना फक्त लोकांना जास्तीत जास्त शिक्षणापासून दूर ठेवून वेडं कसं ठेवता येईल, जनता शहाणी झाली नाही पाहिजेत आणि आम्हालाच राज्य करता आला पाहिजेत, असा आम्हाला संशय येतो एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून. मग आम्ही शाळेत परीक्षा घेऊ शकले असत्या 10वीच्या 12वीच्या. नाही, परंतु काही
आरोग्यतज्ज्ञांचं असं मत होतं, आरोग्यमंत्र्याचं होतं, केंद्रीय आरोग्यमंत्र्याचं मत होतं की याच्यामुळं म्हणजे प्रादुर्भाव वाढेल आणि पुन्हा करोनाची लाट येईल. हा मुद्दा थोडासा सेन्सिटिव्ह आहे, मी त्याला थोडंसं बाजूला घेतो, कारण तुमच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होईल, परंतु अनेक शाळांकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होईलच ह्याची मी शाश्वती देऊ शकत नाही. मी सूरजजी शेखकडे चाललो आहे. सर, स्पर्धा परीक्षेमध्ये आता जे विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत, भावी अधिकारी असणार आहेत, अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे आहेत, 100 जागा, 4 लाख विद्यार्थी, खूप मोठी स्पर्धा आहे आणि करोनानंतरच्या स्पर्धा परीक्षा केंद्र चालवताना अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. एकाने मेनची परीक्षा दिल्यानंतर आत्महत्या केली, त्याचं परिवार उद्ध्वस्त झालं. अशा भावी अधिकारी होणाऱ्या आशयांच्या मुलांसाठी हा करोनाचा काळ कसा गेला? स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी हा करोनाचा काळ अत्यंत वाईट परिस्थितीमधून जात आहे वगैरे असं. अभ्यास करत असताना एकतर जागांची संख्या खूप कमी प्रमाणात आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असायला लागते आणि या सर्व व्यवस्थेमधून याला सर्वस्वी रिस्पॉन्सिबल आहे की शासनाची ज्या स्पर्धा परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती चुकीच्या पद्धतीने जात असल्यामुळं एकतर स्पर्धा परीक्षा करण्यासाठी मुलांना येणारा भरमसाठ खर्च, त्यातून परीक्षेची तारीख पे तारीख अशी परिस्थिती होत असल्यामुळं आणि अलीकडच्या काळात एक 5 वर्षापासून शासन जागाही भरत नाही वगैरे. तसं जागा भरत नाही, जागा भरल्या तरी त्यांचा रिझल्ट लवकर लागत नाही, रिझल्ट लवकर लागला तर मग त्यांना जॉईनिंग दिलं जात नाही वगैरे. याच्यामुळं मुलांच्या डोक्यावर खूप मोठ्या प्रमाणाचा मानसिक ताण वाढत आहे आणि मानसिक ताण जर हा सातत्यानं वाढत असेल तर त्यातून मग मुलांना नैराश्य येऊन मग आत्महत्येकडे काही मुलं खूप मोठ्या प्रमाणात जात आहेत वगैरे तसं. आणि ग्रामीण भागातील वर्ग स्पर्धा परीक्षा करणारा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं शहरी भागामध्ये येऊन त्यांना वर्षानुवर्ष राहणं ही खूप मोठी अडचणीची बाब आहे वगैरे. ते असं की क्लासेस करून मग त्यांना 2-3 वर्ष फाईट करावं लागतं, त्यातून परीक्षा वेळेवर होत नाहीत वगैरे तसं. आणि मग थोडं याच्यासाठी शासन खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे वगैरे असं. आता मूळ मुद्द्याकडे येत असताना करोनाच्या परिस्थितीमध्ये शासनाने काय करायला पाहिजे होतं, तर ज्यावेळेस करोनाची परिस्थिती नव्हती त्यावेळेस आत्ताचा जो जून नंतरचा जो पिरियड आहे या काळामध्ये परीक्षा शासनाने घ्यायला पाहिजे होत्या मुलांच्या वगैरे ते असं. तर शासन आता वाट बघत बसते वगैरे, त्या पुढची लाट येईल का, म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे अलीकडच्या 5 वर्षामध्ये. त्यामुळे करोनाच्या परिस्थितीमध्ये मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वगैरे ते असं है ना. आणि मग ही परिस्थिती जर बदलली नाही लवकर तर याचा खूप मोठ्या प्रमाणात काय होईल तर परिणाम होईल. त्याच्या बाबतीमध्ये मग शिक्षणावर काय परिणाम होतील तर खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं अतोनात नुकसान झालेलं आहे, आर्थिक परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे वगैरे असं. आणि त्यातून भविष्य नाही आता मुलांना काय करायचं काय नाही वगैरे. आणि त्यामुळं मग आत्महत्या केल्याशिवाय विद्यार्थ्यापुढं काय नाही, पर्याय नाही वगैरे. ह्याच्यातून आपण शासनाकडे काय अपेक्षित आहे आपल्याला की या स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा वेळेवर झालं पाहिजे. जसं UPSCचं केंद्र शासनाचं आहे, एक शेड्यूल येतं, शेड्यूलप्रमाणे परीक्षा होतात, शेड्यूलप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात आणि जॉईनिंग होऊन जाते. तसं महाराष्ट्र शासनाकडे जसं MPSCचं शेड्यूल आता तयार होतं आहे तर त्याच्यात अजून काही बदल करता आला पाहिजे का, नियोजित अध्यक्ष दिला पाहिजे का, काय चेंजेस केले पाहिजेत असं अपेक्षित आहे आपल्याला? राज्य शासनाची भूमिका ही सातत्याने चुकीच्या दृष्टिकोनातून जाते. कारण 5 वर्षापासून आयोगाचे सदस्य नेमले नाहीत, कधी अध्यक्ष नसतो आयोगाला, निर्णय घेणारी प्रक्रिया वेगळीच असायला लागते वगैरे असं. मग त्यामुळं जर शासनाने जर डिसाईड केलं की जागा वेळेवर निघाल्या पाहिजे, रिझल्ट वेळेवर लागला पाहिजे, परीक्षा वेळेवर घेतल्या पाहिजे वगैरे असं. आज कुठल्या दृष्टिकोनातून शासन वाट बघते महाराष्ट्र शासन की मुलांच्या परीक्षा होत नाहीत वगैरे त्यास. आणि मग अलीकडच्या काळामध्ये एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे आरक्षणाचा. 3 ते 4 वेळेस मराठा आरक्षणाचा आणि प्रश्न निर्माण झाल्यामुळं परीक्षेच्या तारखा या सातत्यानं पुढं गेल्या. त्यामध्ये मग एक ग्लोबल आपत्ती म्हणू किंवा हे इंटरनॅशनल जी कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय झालं तर परीक्षेच्या तारखा पुढं गेल्या वगैरे तसं. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात, पोलीस भरतीच्या परीक्षा घेतल्या जातात, या वयोमानानुसार ठरलेले असतात की मुलांचं वय ठरलेलं असतं की 28 वर्ष आहे का 33 वर्ष आहे का 38 वर्ष आहे. त्यामुळे शासन त्याबद्दल काही निर्णय घेत नाही वगैरे तेच. आणि मग परीक्षा जर पुढं जात असतील
तर मग यातून मुलांनाही काय वाटायला लागतं की आता किती दिवस आपण थांबायचं वगैरे असं. मुलं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये येतात, 2 महिने अभ्यास करायला लागतात, परीक्षेची तारीख आल्यानंतर जमा होतात आणि काही दिवसानंतर मग मुलं आणखी परीक्षेची तारीख पुढं गेली तर ते सातत्यानं पुढे जातात. शासनानं कुठला तरी एक ठाम निर्णय घ्यायला पाहिजे की परीक्षा झाल्या पाहिजे. परीक्षा होत नसतील तर 2-2 वर्ष रिझल्ट लागत नाही, रिझल्ट लागला तरी ते जॉईनिंग दिलं जात नाही वगैरे असं. म्हणून पुण्यामध्ये जे एक मुलांना राज्यसेवा परीक्षा पास होऊनही त्याला नियुक्ती न दिल्यामुळे त्याने काय केली तर ती आत्महत्या केली. म्हणून शासनाने तात्काळ निर्णय घेतला पाहिजे की मुलांच्या जागा भरल्या पाहिजे, भरलेल्या जागांचे रिझल्ट लागले पाहिजे आणि त्यांना तात्काळ काय द्यायला पाहिजे, नियुक्ती द्यायला पाहिजे वगैरे, त्याचं तारीख डिक्लेअर करायला पाहिजे वगैरे असंच मी शासनाला काय करेन तर मागणी करेन वगैरे तसं. मालूजी, या प्री प्रायमरी शाळेमध्ये आता जे मुलं आहेत त्या मुलामध्ये मी आता मगाशी आपण चर्चा करत असताना असं आलं की त्याचं मानसिक शारीरिक विकास खुंटलेला आहे करोनामुळे. कारण जे गेम्स शाळेमध्ये व्हायच्या, शाळेच्या गेममधून एखादी खेळाडू घडायचा, तर आता हे कोरोनाच्या 2 वर्षामध्ये अनेक तुमच्या ह्याच्यातून खेळ विद्यार्थ्यांच्या जीवनातून कमी होत चालले. त्याच्यामुळं ह्या खेळावर आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होतील या करोनानंतर? शारीरिक शिक्षण हे खूप गरजेचं आहे. ते लहान वयापासूनच मिळालं तर मुलाला त्याच्याबद्दलची आवड आणि रस निर्माण होतो. कोरोनाच्या या पिरियडमध्ये मुलांचं शारीरिक शिक्षण नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं शारीरिक जे काही खेळ असतील किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्याच मंदावलेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत. इंडोर ॲक्टिव्हिटीज पालकांनी जर तिथं वाढवल्या तरी देखील शारीरिक वाढ जी असते आणि शारीरिक भूक जी असते मुलाची ती तिथं खूप प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. तर ह्याचे नक्कीच येत्या काळामध्ये काही ना काही परिणाम दिसून येतील. कारण शिक्षणाचा मूळ पाया जो आहे तो शारीरिक विकासावरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मूल किती जरी बुद्धिमान असलं पण जर तो शारीरिकदृष्ट्या जर कमकुवत असेल तर त्याच्या अपॉर्च्युनिटीज खूप प्रमाणामध्ये कमी होण्याची संभावना टाळता येत नाही. तर छोट्या शाळांनी आमच्यासारख्या किंवा प्रत्येक शाळेने, शिक्षण संस्थेने आणि पालकांनी मुलाच्या शारीरिक वाढीसाठी देखील वेगवेगळे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. किंवा रोज जसं आम्ही आमच्या शाळेत आमच्या मुलांना सांगतो, आमच्या पालकांना सांगतो, 20 minutes फिजिकल ॲक्टिव्हिटी विथ युअर चाइल्ड. मग ते रनिंग असेल, जॉगिंग असेल, पिलो फाईट असेल, स्किपिंग असेल किंवा एखाद्या दिवशी स्वतःहून घरकामाला मावशीला सुट्टी देणे आणि आपण ते घरकाम मुलाच्या मदतीने करून घेणं असेल, अशा फिजिकल ॲक्टिव्हिटीमधनं आपण मुलाला सतेज ठेवण्याचा कार्य जर आपण केलं तर मुलाला त्या शारीरिक परिश्रमाची सवय राहील आणि त्याची शारीरिक वाढ वाढेल. शेट्टे साहेब, मला एक प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचं ठीक आहे, विद्यार्थी शिकतायत, त्यांचे पालक काहीतरी करतील. शिक्षक जे आहेत, काही शिक्षक आता रिटायरमेंटला आलेले आहेत, त्यांनी स्मार्टफोनच पाहिला नाही, त्यांनी लॅपटॉप कधी हाताळला नाही, त्यांनी कधीच या आंतरजाळाशी, या आभासी जगाशी ते कधी जुळले नाहीत. त्या शिक्षकांच्या समस्या काय आल्या या बदलत्या ह्याच्यामध्ये आणि त्याचे अनुभव कसे आहेत? सगळी परिस्थितीच अशी आहे. खरं म्हणजे विदारक असली तरी अशा काही गोष्टी घडत गेल्या की ज्याच्यामुळं माणसाच्या क्षमता आणि मर्यादा ह्या दोन्ही सगळ्या तपासल्या गेल्या. शिक्षकच नाही तर आपण सगळेच जण अशा सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला आपल्याला एका रात्रीत उभं राहावं लागेल असं आपल्याला अपेक्षित नव्हतं. जी परिस्थिती तुमची आमची आपापल्या स्वतःच्या व्यवसायात झाली तीच अगदी परिस्थिती शिक्षकांची त्यांच्या व्यवसायात किंवा त्यांच्या प्रोफेशनमध्ये झाली असं आपण म्हणू. हे सगळं मान्य आहे की शिक्षकांना ह्या सगळ्या नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळं काही गोष्टी स्वीकारताना खूप मोठी अडचण आली. म्हणजे आपण ज्याला जुगाड म्हणतो, एकतर आपला देश हा त्याला आपण विविधतेने नटलेला असं म्हणतो, पण खरं पाहिलं तर खूप वेगवेगळ्या स्तर आहेत आपल्या देशामध्ये. म्हणजे आता आपण शिक्षणाचा विचार करायला लागलो तर 5 स्टार विद्यालयांपासून ते अगदी पत्र्याच्या डब्यामध्ये शिकणारी मुलं अशी वेगवेगळी पाड्यावरच्या शाळा, पाडावरच्या शाळा, झाडाखालच्या
किंवा शिक्षकी एक शाळा. शिक्षकी शाळा, अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी शिक्षण व्यवस्था ही आपली त्याही विविधतेने आपली शिक्षण व्यवस्थासुद्धा नटलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर ठराविक शिक्षक डोळ्यासमोर ठेवून जर आपण ह्याचा विचार करायचा म्हणलं तर आपल्याला ह्याचं काही अगदी व्यवस्थित त्याचा अवलोकन करता येईल किंवा मूल्यमापन करता येईल अशी स्थिती नाही. की आता ग्रामीण भागामध्ये मोबाईल चालवणारा अगदी तज्ज्ञ शिक्षक आहे, पण इंटरनेटचं कनेक्शनच नाही आहे किंवा त्याला ते हेच मिळत नाही, रेंज मिळत नाही. काही ठिकाणी अगदी आता आमच्या ज्या मराठी तुकड्या आहेत, पालक अतिशय सामान्य आहे, मजुरी करणार आहे, कुठंतरी काम करणार आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्यांच्याकडं स्वतःचा एक अँड्रॉइड फोन वेगळा आणि विद्यार्थ्यांचा वेगळा, अशी परिस्थिती त्यांची नाही आहे. म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचंच नाही का, अशा परिस्थितीत आम्ही सगळ्या म्हणजे गोष्टींना अगदी तोंड देत आलो. तीच परिस्थिती शिक्षकांची आहे. तुम्ही जो शिक्षक म्हणलात की आमच्याकडे एक अनुदानित शिक्षक, विना अनुदानित शिक्षक, असे 2 प्रकार आहेत. हो. त्या विना अनुदानित शिक्षकाला संस्था देईल तेवढाच पगार आहे, 5-7 हजार रुपयावर तो घर चालवतो. त्या शिक्षकाकडे अँड्रॉइड फोन, लॅपटॉप किंवा अशा सुविधा घरात असणं हे शक्यच नाही. बरं, आमच्यासारखी एखादी मोठी शिक्षण संस्था तशा सुविधा शाळेत उपलब्ध करून देईल, पण एखादी शिक्षण संस्थाही गरीब आहे, शिक्षकही विना अनुदानित आहे, आणि मग त्याला तर खूप इच्छा आहे की माझ्या विद्यार्थ्यापर्यंत मी पोहोचलं पाहिजे ह्या सगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून, पण इच्छा असूनही तो परिस्थितीमुळं किंवा साधनं उपलब्ध नसल्यामुळं पोहोचू शकत नाही. म्हणजे शिक्षकाला अडचण आहे. प्रशिक्षण हा विषय मोठा नाही आहे. ज्या शिक्षकांना हे सगळं येतच नव्हतं ते 8-10 दिवसात शिकलेसुद्धा, 2 महिन्यात शिकलेसुद्धा. पण ह्या सगळ्या स्तरांचा जर आपण विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक काहीतरी कॉमन मिनिमम गोष्टी यायला पाहिजेत की किमान ह्या 4 गोष्टी आम्ही शिक्षकांना देऊ. शासनाला माझं आव्हान राहणार आहे की शासनाने कोणत्याही गोष्टी देण्यापेक्षा प्रत्येक संस्कार केंद्राला, प्रत्येक शाळेला किमान आम्ही एक लॅपटॉप देऊ, आम्ही प्रत्येक शिक्षकाला एक टॅब देऊ, आम्ही प्रत्येक शिक्षण संस्थेला इंटरनेटचं कनेक्शन घेण्यासाठी 2000चं महिन्याचं अनुदान देऊ. अशा नवीन सुविधा जे खडूफळ्यासाठी पैसे किंवा अनुदान शासन ह्यापूर्वी देत होतं त्याच्याऐवजी आता अनुदानाचं स्वरूप बदलावं लागेल. स्मार्ट बोर्ड द्यावे लागतील, प्रोजेक्टर, आणि आम्ही ते देऊ का? तर गेल्या 1 वर्षात कोणताही अशा पद्धतीचं सर्वेक्षण झालेलं नाही. कोणत्याही शिक्षणाधिकाऱ्याचा एखादा अहवाल शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे का की आमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण सुरू करण्यासाठी किमान ह्या 4 गोष्टी जिल्हा परिषदच्या शाळांना द्याव्या लागतील, ह्या 4 गोष्टी मराठी माध्यमांच्या शाळेला द्याव्या लागतील, ह्या 2 गोष्टी इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या CBSE शाळांना दिल्या नाही तरी चालतील, किंवा खेड्यातल्या शाळांचं काय करणार, पालावरच्या शाळांचं काय करणार, शहरातल्या शाळांचं काय करणार, महानगरपालिकेच्या हद्दीतल्या शिक्षण व्यवस्थांमध्ये आपण काय सुधारणा किंवा काय सुविधा देऊ शकतो, असं सगळं जे अभ्यास करणं आवश्यक होतं. हे संकट 5 वर्ष राहणार आहे असं तज्ज्ञ म्हणतात. मग 5 वर्ष आपण असंच खितपत राहायचं का, शिक्षणापासून वंचित राहायचं का, असे सगळे प्रश्न आम्हाला संस्थाचालक म्हणून समोर आहेत. अडचणी प्रचंड आहेत. प्रत्येक अडचणीचं इथं जर विवेचन करायचं ठरलं तर प्रत्येकावर, शिक्षकावर वेगळं, पालकावर वेगळं, विद्यार्थ्यांवर वेगळं, संस्थाचालकांवर वेगळं, प्रशासनावर वेगळं, राज्यकर्त्यांवर वेगळं, असं आपल्याला बोलता येईल. पण थेट शासन आणि शिक्षण संस्था, विद्यार्थी म्हणजे राजा आणि प्रजा ह्याचा जो थेट संबंध आहे, तर प्रजेला शिक्षणासाठी आवश्यक गोष्टी द्यायला तो राजा हा अजिबात त्याची इच्छाशक्ती नाही. लोकशाहीमध्ये जर आपण राज्य शासनाला जर राजा म्हणत असो नाही, तर मला असं वाटतं नाही, लोकशाही म्हणून नाही. शेवटी कसं आहे, ही जबाबदारी आहे त्यांची. मुख्यमंत्री हा सुद्धा आपला आपण सेवक शेवटी आहे. राज्य शासन असंच म्हणतो. हो. शेवटी ते स्टेट आहे. हो, आपण स्टेट म्हणू, राजा न म्हणता. हो, स्टेट आणि पब्लिक ह्याच्यामध्ये जे समन्वय असला पाहिजे. आपल्याला त्यांनी विचारलं पाहिजे की ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला शिक्षण म्हणून काय पाहिजे. अशी एकही बैठक शिक्षण खात्याची आजपर्यंत झाली नाही. बिरादर समाजाचा प्रश्न आहे की ग्रंथालय विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पुस्तकं हे ज्ञानाचं भंडार आहे आणि पुस्तकातून माणूस घडतो. वाचाल तर वाचाल असंही आपल्याकडे सांगितलं जातं. या कोरोनाच्या काळात ग्रंथालय ओस पडलेली आहे. ही पुस्तकं वाचल्यानंतर पुन्हा तीच आता आपण जी चर्चा मगापासून करत आहोत तसंच आहे की म्हणजे डोळ्याचा त्रास, ते पुस्तक वाचू वाटत नाही. आणि ग्रंथ तर तुम्ही CBSEची शाळा चालवत असताना जे विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ आहेत, संदर्भ ग्रंथ असतील, टेक्स्ट बुक्स असतील, हे कसं म्हणजे सगळं मॅनेज करता, कसं त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी वेगळं अवांतर वाचन गरजेचं आहे आणि CBSEचा विद्यार्थी हा अवांतर वाचनाचा भोगता असतो. तर तुम्ही ही
ग्रंथालय किंवा जे चालले ऑर्थोडॉक्स पद्धतीचे ग्रंथालय ह्याच्याकडे तुम्ही कसं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं हाताळणी केली आहेत, म्हणजे हे पुस्तकं कसं पोहोचवली आहेत, कसं म्हणजे काय तुमचा नेमकेपणानं अनुभव आहे, तो नेमकेपणा आम्हाला थोडंसं सांगा. याच्यात 2 भाग आहेत सर. एक कोरोना उद्भवल्यानंतरची परिस्थिती आणि कोरोनाच्या आधीची परिस्थिती. आपले प्रश्न, आपण जे प्रश्न उपस्थित केला, आपण थोडंसं आधी पहिल्यांदा कोरोनाच्या आधीची परिस्थिती पाहूया. कारण जग इतक्या स्पीडनं चेंज होतं आहे की आम्ही किंवा मी ज्यावेळेस शाळेत जात होतो त्यावेळेस आमच्याकडे एक छोटीशी दिव्याची चिमणी असायची आणि त्या चिमणीचा प्रकाश जास्तीत जास्त एक 3 फुटाच्या अंतरापर्यंत सुद्धा पडत नव्हता. तशा परिस्थितीमध्ये जर वेळ मिळाला तर आम्ही अभ्यास करायचो. आणि काळ इतक्या झपाट्यानं चेंज होत गेला. मग लाईट्स आल्या 40 वर्षापूर्वी, मग खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या आणि मग नंतर मग हळूच मग टी व्ही आला. टी व्हीचं करमणुकीचं साधन सुरू झालं. कारण आम्ही आजही माझ्याकडे एक छोटासा काम आहे ना, माझ्याकडे एक ग्रंथालय आहे, त्याच्यात माझ्या वाचलेली पुस्तकं आहेत. पण आत्ताचा जो विद्यार्थी आहे, या गेल्या 20 वर्षातला 25 वर्षातला, तो पुस्तक वाचण्याच्या मनस्थितीत नाहीच आहे. वस्तुस्थिती अशी आहे, आपण कुठल्याही महाविद्यालयात जाऊन बघितलं तर सुसज्ज ग्रंथालय आहे, पण त्या ग्रंथालयात तुम्हाला चुकून 2 सुद्धा विद्यार्थी आज दिसणार नाहीत. हे वास्तव आहे. पण ते जे 2 विद्यार्थी वाचत होते त्यांना ग्रंथालय काळानुसार ते बदल झालेत सर. ग्रंथालय खऱ्या अर्थानं आज आउटडेटेड झालं. हे तुम्हाला आम्हाला ॲक्सेप्टच करावं लागेल. आज मला एखादं पुस्तक मोठं बाजारात जाऊन घेण्यासाठी 400-500 रुपये खर्च करावं लागत होते. पण आज तुमच्या हातामध्ये हा जो मोबाईल आलेला इतका छोटासा इन्स्ट्रुमेंट, या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला कुठलाही प्रश्न विचारा जगातला, त्याचे उत्तरं आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही अशी जर अपेक्षा आपण करत बसलो की विद्यार्थी ग्रंथालयात गेला पाहिजेत आणि त्या ग्रंथालयातलं पुस्तक काढलं पाहिजेत, नाव दिस टेक्नॉलॉजी इज रिअली आउटडेटेड सर. हा कोरोनाच्या आधीचाच प्रभाव आहे. ह्याच्यात कोरोनाच्या नंतर मग काय झालं, नाही टेक्स्ट बुक्स तरी त्याच्याकडे येतो ना मी. आता कोरोनाच्या नंतर काय झालं सर, की माझी एकशी शाळा आज मी चालवतो. माझ्या विद्यार्थ्याचे जे माझ्याकडे रिपोर्ट्स आले, माझ्या पालकांचे जे रिपोर्ट्स आले आणि माझ्या टीचर्सचे मी रिपोर्ट्स घेतले सर, हे करावं लागतं म्हणून चाललं हे सगळं. म्हणजे याच्यातनं विद्यार्थी शिकतोय का असं जर म्हणलात तर त्याचं ॲडॉप्शन 1-2% सुद्धा आम्हाला दिसत नाही. कारण कसं आहे, आता परवा आम्ही पालकांची इंडिव्हिज्युअल 5-5 पालकं घेऊन मिटिंग घेतली सर, फेस टू फेस मिटिंग घेतली. त्याच्यात तेच विचारायचं होतं आम्हाला पालकांना की गेले 1 वर्षभर आम्ही तुम्हाला भेटू शकलो नाहीत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटू शकलो नाहीत. आम्ही ऑनलाईन मिटिंग्स घ्यायच्या, प्रत्येक महिन्यात आम्ही मिटिंग घ्यायचो पालकांशी आणि संवाद साधायचा. तर पालक इतके कंटाळलेत सर विद्यार्थ्याला, त्यांना आता असह्य झाले की केव्हा आम्ही विद्यार्थी तुमच्या शाळेत पाठवू. मी काही ठिकाणी आता शाळा सुरू झाल्यात 15 तारखेला ग्रामीण भागामध्ये पर्टिक्युलरली, तर आज तिथं 95% 100% उपस्थिती आहे सर शाळामध्ये. विद्यार्थी इतका उत्सुक आहे सर शाळेमध्ये येण्यासाठी. सर ऑनलाईन एज्युकेशन पद्धती मी असं म्हणेन 10वीपर्यंत तर 0 आहे सर, काहीही कामाची नाही ते. हां, कॉलेज लाईफमध्ये हायर एज्युकेशनमध्ये आपण ती ॲक्सेप्ट करू शकतो. ह्या पेंडामिंटिकमध्ये जर ती शिक्षण पद्धती जर समजा ऑनलाईन शिक्षण पद्धती आउटडेटेड आहे जर आपण असं म्हणू, तर मग आमच्याकडे पर्याय, मग आमच्याकडे पुन्हा तोच प्रश्न आहे. सर थोडं धीर धरा सर, हे सगळं निवळेल. तुम्ही जर सायन्सचे स्टुडंट आहात का नाही मला माहीत नाही, पण एखादा डिसीज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे चिकनगुनिया आला, व्हायरल इन्फेक्शन होतं. ते एक परिस्थिती अशी होती, आपण मागे डोकावून पाहिलं तर दवाखान्यामध्ये जागा नव्हती लोकांना, अक्षरशः खाली असं झोपत होते चिकनगुनियामुळे. इतके असह्य लोक झाली होती. अहो विसरलो आम्ही चिकनगुनिया. बर्ड फ्ल्यू आला आणि ते कोंबड्याचे खुराडे सगळे रिकामे झाले होते सर. इतका आम्ही त्याला ते खड्डे करू त्याला गाडलं. आज अजून ते पक्षी जिवंत आहेत, चालू आहे. हा जाईल सर कोरोना, जास्त नाही. तुमचा आशावाद मला निश्चितपणानं सगळ्यांची, म्हणजे इथं बसल्या सगळ्यांनाच असं वाटतं की हा कोरोना महामारी निश्चित जाईल सर. कारण डिसीज सायकल ज्याला म्हणतो आपण, एखाद्या डिसीजची सायकल, एक त्याचा पीक पॉईंट असतो डिसीजचा. मग तुम्ही मागे आपल्याकडे देवीचा रोगी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असं म्हणायचं. रोगी दाखवा, गेले ना सर, हे सगळे गेले ना. आता डायबिटीज आलाय, आता तुमच्याकडे BP आलाय सर. हे मॅनमेड आहेत सगळे, मॅनमेड, आणि मस्त दवाखाने जगतायत छानपैकी. याच्यावर खूप मोठा तो माझा मुद्दा वेगळा आहे. सुरेश शेख सरांना माझा प्रश्न आहे की सर,
खूप मोठ्या मानसिक संक्रमणावस्थेतून स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी चालले आहेत. ह्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल, की काय उभारीसाठी पुन्हा एक नवीन पालवी फुटण्यासाठी तुम्ही असा कुठला संदेश द्याल, की ही बदलती जी आव्हानं आहेत, स्पर्धा परीक्षेमधली जी आव्हानं आहेत, ही आव्हानं बदलण्यासाठी मुलांना तुम्ही काय आशावाद द्याल, की बाबा हा काळ लोटेल, नवीन आशा ती आपण एक संचालक म्हणून काय म्हणाल? माणसाने तर नेहमी आशावादी राहिलंच पाहिजे. सरांच्या म्हणण्यानुसार करोनाची परिस्थिती नक्की जाणार आहे. आपण करोनाला विसरलं पाहिजे म्हणजे करोना आपल्याला विसरेल. एक तर प्रसारमाध्यमांनी याचा खूप मोठ्या प्रमाणात बाऊ केलेला आहे आणि सत्य परिस्थिती कळायला मार्ग नाही, नक्की काय आहे ते, कधी जाणार आहे, कुणीकडून आलेलं आहे याबद्दल फक्त आता प्रसारमाध्यमातून चर्चाच सुरू आहे वगैरे तसं. आणि मग शिक्षणाचा विषय आहे म्हणून शिक्षणाची बदलत्या परिस्थितीवर बोलताना आपल्याला असं म्हणता येईल की भारतासारख्या राष्ट्रामध्ये शिक्षणाचं पुस्तकी स्वरूप आणि प्रशिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत. इथं अपुऱ्या सुविधा असल्यामुळं बिरादार सरांच्या म्हणण्यानुसार वगैरे असं की ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं मी समर्थक अजिबातच नाही वगैरे तसं है ना. म्हणजे भारतासारख्या गरीब राष्ट्रामध्ये दारिद्र्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, बेरोजगारीचं प्रमाण अफाट असणाऱ्या राष्ट्रामध्ये आणि एखाद्या कुटुंबामध्ये मुलांची संख्या जास्त असते. एखाद्या घरामध्ये जर 4 मुलं असतील, 2रीला 4थीला 5वीला आणि 10वीला, तर त्या कुटुंबाने मग ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये किती मोबाईल वापरायचे. आता मला 2 मुलं आहेत उदाहरणादाखल. एक मुलगा केशवराज शाळेमध्ये आहे आणि एक बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे 2रीला आणि एक 7वीला. तर त्या मुलांची आई म्हणायला लागली की 1 ते 4च्या दरम्यान दोन्ही मुलांचे एकदाच ऑनलाईन क्लासेस आहेत. मग मी एक मोबाईल ऑफिसला घेऊन जायचा आणि एका मुलांना दिल्यानंतर मग दुसरा मोबाईल आणायचा कुठून वगैरे त्यास. आणि मग या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे डिमेरिट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. एक तर पहिला मुद्दा की ही पद्धती अतिशय खर्चिक आहे, शिक्षकांसाठी खर्चिक आहे, शाळेसाठी. आणि कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे कोलॅप्स झालेल्या कुटुंबाला पुन्हा आणखी कोलॅप्स करण्याचं एक साधन आहे की 18,000 20,000चा मोबाईल घ्या, 599 रुपयाचा त्याचा पॅक मारायचा, त्याचा पासवर्ड कोण घ्यायचा, कोण चालवायचं, मुलांवर त्याचा परिणाम. आणि पूर्वी असं सांगितलं जात होतं मीडियामधून की लहान मुलांना मोबाईल देऊ नका. आज कुठलं मीडिया सांगत नाही की मुलांना मोबाईल का द्यावा, त्याच्या मेंदूवर काय परिणाम होणार आहे, ते गेम खेळत बसायला लागलं वगैरे इकडे जाईपर्यंत त्याचे खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी गंभीर परिणाम आहे. आणि देशामध्ये अशा स्वरूपात निर्माण केलं जाते की फक्त शिक्षण बंद करा, बाकी सगळं सुरू ठेवा है ना. 20 वर्षाच्या पुढचे मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत तर त्यांचे क्लासेस सुरू करायला काय अडचण आहे. चोरून सगळं सुरूच आहे ना बाजारपेठेमध्ये है ना. मग शिक्षण का बंद ठेवतात तुम्ही वगैरे ते असं. ICMR सांगते की लहान मुलांच्या शाळा पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत. कालचा सर्वे आरोग्यमंत्री म्हणाले की आम्ही निर्णय घेऊन सुरू करू वगैरे तसं. तर मला वाटतं की या सर्वांच्या माध्यमातून एक भीती निर्माण करणे लोकांच्या मनामध्ये. आणि हे जर अलीकडच्या काळामध्ये शिक्षण नाही सुरू झालं तर याचे खूप मोठ्या प्रमाणात दूरगामी परिणाम काय होतील, समाजावर, देशावर खूप मोठ्या प्रमाणात होतील. आणि स्पर्धा परीक्षेच्या मुलांवर तर खूप मोठ्या प्रमाणात होतील वगैरे तेच है ना. काय करायचे नेमकं तुम्हाला हे नक्की माहीत नाही है ना. आरोग्य विभागातल्या जागा भरायच्या आहेत पण कधी भरायचे. पोलीस भरतीच्या जागा 1-2 वर्षापासून भरल्या नाहीत, मुलांना कामाला लावायचे. आणि मग राज्यकर्त्यांचे कामं सुरू आहेत. सर बोलले त्याप्रमाणे निवडणुका सुरू आहेत, खूप मोठ्या प्रमाणात निवडणुका घेतल्या जातात. निवडणुकीमध्ये सभेला हीच मुलं आहेत, मतदान करायला हीच लोक जायला लागतात वगैरे असं. मला वाटतं की नियोजन चुकीचं होत असल्यामुळे ही सर्व परिस्थिती गंभीर प्रमाणामध्ये काय होईल तर निर्माण होईल. ही ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद झाली पाहिजे. आणि मग आता मी डोसेस संपलेले आहेत. 1-2 प्रश्न विचारणार आहे, म्हणजे येस नो मध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती या करोनाच्या काळात चालू ठेवली पाहिजे का नाही, येस नो मध्येच. कारण आपण एकदा कन्क्लुडिंगवर येऊ. कन्क्लुडिंगवर येण्यापूर्वी 1 मिनटं घेऊ शकतो. मला असं वाटतं की जो बदलला तो टिकला, जो थांबला तो संपला. परिवर्तन ही संसार का मूल नियम है और परिवर्तन अगर नहीं होगा तो हम आगे नहीं बढ़ पाएंगे. परिवर्तनासाठी आलेल्या वेळेला समोर जाण्यासाठी आपण योग्य तो पर्याय निवडलाच पाहिजे आणि त्या पर्यायावर आपण पुढं राहिलं पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं येस आहे? येस आहे माझं म्हणणं. आणि यामध्ये जसं सरांचं म्हणणं आहे की हा खर्चिक विषय आहे, नक्कीच खर्चिक विषय. तिथं शाळांनी, आमच्यासारख्या शाळांनी पुढे यावं. आम्ही मागच्या वर्षी भारतातली माझी पहिली शाळा आहे, सगळ्यात छोटी शाळा आहे, पण पहिली शाळा आहे ज्यांनी 50% फीस माफ केली.
50% फीस माफ केल्यानंतर त्या एका मोबाईलची सुविधा झाली. सर 1-2 प्रश्न आहेत. येस येस या नो. जो पर्याय खूप कमी आहे. शिक्षण हे अविरत चालू राहिलं पाहिजे. जो पर्याय उपलब्ध आहे त्या पर्यायाच्या माध्यमातून शिक्षण हे पुढं गेलं पाहिजे. शिक्षण हे सुरू असलंच पाहिजे. सर पर्याय म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही. सर आपल्याला काय वाटतं? ऑफलाईन एज्युकेशन चालू झालं पाहिजे. ऑफलाईन एज्युकेशन सुरू झालं पाहिजे. मित्रो, आत्तापर्यंत आपण चर्चा ऐकली की बदलत्या शिक्षण पद्धती आणि आजची आव्हाने याच्यामध्ये. मी समारोपाकडे जात असताना असंच म्हणेन की मतप्रभाव वेगवेगळी असतात. पर्याय जेव्हा एखादी संकट उभं राहतं तेव्हा ते संकट वाचून आल्यानंतर माणूस हा बदलतच असतो. आरोग्याच्या धोक्यासोबतच शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. 2 वर्षाचा खंड पडलेला आहे. 2 वर्ष आपण ऑफलाईन की ऑनलाईन या दुविधा मनस्थितीतून आहेत. स्पर्धा परीक्षेची अनेक प्रश्न उभी आहेत. तिथंही संक्रमण अवस्था आहे. शिक्षणामध्येही संक्रमण अवस्थेतून आपण चाललेलो आहोत. ही संक्रमण अवस्था बदलेल, नवीन पहाट उगवेल आणि हे अंधारलेलं जग पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल आणि हा मोकळा श्वासाची पहाट आपण सगळेजण अनुभवूया. सगळे तुम्ही जर इथं आलात, साधक बाधक आपण जी चर्चा केली त्याबद्दल मी भारत सत्ता लाईव्हच्या तर्फे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा आशावाद व्यक्त करूया की आपली मतं राज्य शासन विचारात घेईल आणि राज्य शासन या आपल्या सुझावातून एक नवीन मार्ग काढून जे शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रशासनाचा जो संवाद खुंटलेला आहे तो संवाद पुन्हा चालू करेल. शारीरिक शिक्षणही तितकंच गरजेचं आहे. मन आणि बुद्धी यांचं एकत्रीकरण म्हणजे शिक्षण असतं आणि हे शिक्षण निरंतर चालणार आहे. ऑफलाईनही चालू होईल याची आशावाद बाळगूया आणि ग्रंथालय पुन्हा उघडतील आणि पुन्हा मस्तक सुधारेल हा आशावादानं आपण इथंच थांबूया. धन्यवाद.